नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅबला अनलॉक कसं करायचं ते सांगितलं होतं. अजून जरी काही विद्यार्थ्यांचं होत नसेल ते बी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी सांगून देईल. पण एक खूप मोठी अपडेट महाज्योतीच्या टॅबच्या कार्डबद्दल मला आज माहिती पडली. आज नाही म्हणजे भरपूर दिवसाअगोदर माहिती पडली, एक आठवड्या अगोदर. पण मी तेव्हापर्यंत व्हिडिओ टाकत नव्हतो, कारण मी त्याच दिवशी एक नवीन व्हिडिओ टाकला होता. म्हणून त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ टाकतो आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती, तर तुम्ही नक्कीच ऐका. तर बघा काय झालं आहे की जे टॅबबद्दल बरोबर तुम्हाला कार्ड भेटतात त्याच्यासोबत तुम्हाला 6 GB डाटा भेटतो. हे बरोबर आहे, एक तर एकदम बरोबर आहे. पण जे कार्ड आहे ते 5G कार्ड आहे. 5G कार्ड हे कोणाला माहीत नव्हतं, कारण ते सगळे कार्ड भेटल्यानंतर टॅबमध्ये कार्ड टाकतात आणि टॅब 4G म्हणून तिथे 4G डेटा दाखवतं. म्हणून पण जर ते कार्ड तुम्ही फोनमध्ये टाकलं तर तुम्हाला समजेल की 5G डाटाचा तुम्ही वापर करू शकता. तर तुम्हाला कसं कळेल, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास होत नसेल तर ते कार्ड तुम्ही फोनमध्ये टाकून बघा 5G फोनमध्ये, तर तुम्हाला कळून जाईल की ते कार्ड 5G आणि 5G डाटा येतो आहे. आणि त्यानंतर तुम्ही एअरटेलचं थँक्स ॲप डाउनलोड करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून माहिती भेटून जाईल सर्व. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून भरपूर जण मला प्रश्न विचारत होते की जर आपण एक टॅब अनलॉक केलं तर आपलं कार्ड ब्लॉक होतं का, नेटवर्क येणं बंद होतं का? तसं काही नाही होत, कारण मी भरपूर दिवस झाले अनलॉक केलेलं आहे आणि मी कार्ड देखील फोनमध्ये टाकले. अजूनपर्यंत नेट ब्लॉक झालं नाही, का त्याचं काही होणार पण नाही. तर आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून देतो की कसं तुम्ही हे टॅबला अनलॉक करू शकता. तर जर ज्यांचं होत नसेल किंवा ज्यांना काही शंका असेल की आपलं बरोबर झालं आहे का नाही, त्यांचं परत काही ना काही प्रॉब्लेम येत आहे की बाबा परत पहिल्यासारखं होऊन जातं आहे, त्यांनी नीट बघा आणि नीट सेटिंग करून घ्या आत्ताच, म्हणजे नंतर तुम्हाला करायची गरज पडणार नाही. तर आता या क्षणाला तुमचं टॅब असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंग्समध्ये जायचं आहे. इथून सेटिंग्समध्ये तुम्ही गेले, नीट हळूहळू बघा आणि हळूहळू सेटिंग करून घ्या. आता ॲक्सेसिबिलिटीमध्ये जायचं आहे. इथून तुम्ही इन्स्टॉल ॲपमध्ये बघशाल इथे माझं एक ॲप दाखवतं आहे ना, तुमचं 2 ॲप दाखवेल, कारण ते तुम्हाला पुढे कळेल कारण काय आहे. इथे तुम्हाला MDM एजंट आणि हेडविंड काही MDM असं काय तर दिसेल, ते दोघे ॲप ऑफ करून द्या. ऑफ गेल्यानंतर पुढे ॲप्समध्ये जा. पहिले इथे कोपऱ्याला 3 डॉट आहे, इथे जा. स्पेशल ॲक्सेसमध्ये जायचं आहे. त्यानंतर युजेस डाटा ॲक्सेसवर क्लिक करा. इथे MDM एजंट ऑफ करून द्या. ऑलरेडी ऑफ असेल तर ठीक आहे, ऑन करून ऑफ करू नका, ऑफच राहू द्या. आणि ऑन असेल तर ऑफ करून द्या. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे आय थिंक इथे जायचं तुम्हाला डिस्प्लेमध्ये गेल्यानंतर नॅव्हिगेशन बारमध्ये जायचं तुम्हाला. ही बटनवरनं स्वाईप गेस्चरवर करून घ्या. आता परत ॲप्सवर चला. इथून तुम्ही सर्च बारमध्ये जायचं आहे. आता पेजर सर्च करा. पेजर ॲप डिलीट करून द्या. डिलीट केल्यानंतर 2-3 म्हणजे बघा, पहिले डिलीट करशाल तुम्ही, त्याच्यानंतर ते ॲडमिन जे असतील ते एखाद वेळेस असं पण होऊ शकतं की ते परत डाउनलोड करून घेतील, तर त्याच्यावर लक्षात ठेवा. डाउनलोड केल्या डिलीट करून द्यायच्या परत एकदा. तर मी तुम्हाला पुढे सांगतच जाईल काय काय करायचं आहे तुम्हाला. तर आता तुम्हाला जायचं आहे खाली. असं इथे असेल हेडविंड MDM, माझं याच्यात डिलीट सॉरी, तर माझ्या टॅबमध्ये ते ॲप डिलीट केलं मी, पण तुम्ही पण ते ॲप डिलीट करायचं. त्याचं नाव आहे हेडविंड MDM. तर ते ॲप तुम्ही डिलीट करा. त्याच्यानंतर MDM एजंटमध्ये या. इथे आल्यानंतर याला 1 UI होमवर सेट करा. इथे सेट ॲज डिफॉल्टवर ही जर ऑन असेल तर हे पण बंद करून द्या, म्हणजे त्यांचा कंट्रोल बऱ्यापैकी नाही राहणार टॅबवर. हे नोटिफिकेशन अलाव असेल तर हे तुम्ही बंद करू शकत नाही. खरं म्हणजे नोटिफिकेशन परमिशन बी तुम्ही चेंज नाही करू शकत. स्क्रीन टाईमवर तुम्ही काही करू शकतात का? नाही, तुम्ही ते बी काही करू शकत नाही. तर तुम्ही इथे मोबाईल डाटावर जाऊ शकता, तिथून तुम्ही हे ऑफ करून द्या. त्याच्यानंतर तुम्ही स्टोरेजवर जा, बॅटरीवर इथे तुम्ही काही करू शकत नाही. आणि त्यानंतर स्टोरेजवर गेल्यानंतर स्टोरेजमध्ये क्लिअर कॅच तुम्ही करू शकता, क्लिअर कॅच करून द्या. तर एवढ्या सेटिंग गेल्यानंतर आहे ना, तुम्ही बघू शकता की इथे तुमचं असं दाखवायचं पहिले की 1 ॲप इज ॲक्टिव्ह इन बॅकग्राऊंड, तर आता ते बी दाखवणार नाही. आता क्लोज ऑल करून द्या. आता कोणतंही ॲप्लिकेशन ओपन करा. समजा मी केलं गॅलरी ओपन केली, गॅलरी व्हॉट्सअप, आणि ना बॅक करून द्या. आता बॅक असं करता तर बघा नॉर्मल होऊन गेलं टॅब. आता मी जर वॉलपेपर जरी चेंज करेल तर ते चेंज होऊन जाईल.
तुम्हाला चेंज करून दाखवतो मी एखादं वॉलपेपर, पण ठीक आहे चला जाऊ दे, तुम्हाला समजून गेलं बाबा चेंज होऊन जाईल. हे वॉलपेपर चेंज केलेलं आहे मी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ड्रॉवर कोणतं ॲप ओपन केलं तर तुम्हाला कळेल की असं बॅक केल्यावर नॉर्मल होतं आहे. मी तुम्हाला क्लोज करून एकदा ओपन करून दाखवतो परत एकदा सेटिंग. बरोबर आहे, नॉर्मल आहे. पण याचं एक तुम्हाला डिसॲडव्हान्टेज नाही, म्हणजे एक रूल आहे बा की तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुम्हाला इथून सगळे ॲप उडवायचे नाही. तुम्ही जर सगळे ॲप उडवून दिले, समजा आता मी सगळे ॲप उडवले तरी काही होणार नाही, जास्त जास्त हे नॉर्मल होऊन जाईल. त्या परत तुम्हाला परत करायचं तर परत तुम्ही कोणते ॲप्लिकेशन ओपन करा, बॅक करा, नॉर्मल होऊन जाईल. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ते नॉर्मल नाही होऊन जाणार. परत तुम्ही म्हणशाल ना परत पहिल्यासारखं होते, परत पहिल्यासारखं होते. ते परत पहिल्यासारखं झालं तू काही करायची गरज नाही ना भाऊ. तू कोणतं ॲप्लिकेशन ओपन कर, समज टेलिग्राम, व्हॉट्सअप ओपन कर, बॅक करून घे, झाला तुझं नॉर्मल पहिल्यासारखं होऊन जाईल तुझं. तर बघा, मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देतो आहे की तुम्ही टॅब अनलॉक कसं करायचं. अनलॉक गेल्यानंतर तुम्ही त्याचा वाईट वापर करू नका, गेम वगैरे खेळू नका. अभ्यासासाठी टॅब दिले त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासच करा. माझ्या मते फिजिक्सवालाचा ॲप मी वापरतो म्हणून मी केलं आहे. जर तुम्हाला तसं काही करायची नसेल, तुम्हाला महाज्योतीवाल्यांचे लेक्चर अटेंड करायचे असेल तुम्ही त्यांचेच लेक्चर अटेंड करा, तुम्हाला अनलॉक करायची गरज नाही. पण कार्ड 5G आहे, ही खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज दिली, तर तिचा वापर नक्की करा. आणि बरेच जण जर मला आता कमेंटमध्ये विचारतील की जर 5G कार्ड आहे मी फोनमध्ये टाकेल तर माझं ते डेटा तर ब्लॉक नाही करणार ना, तर तसं काहीच करणार नाही. ते कार्डच 5G, टॅब 4G. टॅबवाल्यांची चुकी. टॅबवाले स्वतःच सांगतील ना की कार्ड तुम्ही फोनमध्ये टाका. तुमच्याकडे जर 5G फोन असेल तर तुम्ही त्या 5G कार्डचा नक्कीच वापर करा असं मला वाटतं. तर व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि माझ्या अभ्यासातून मी वेळ काढून व्हिडिओ बनवते, त्यामुळे नक्की लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.